नमस्कार मित्रांनो, आज आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक पाहणार आहोत. याआधी आपण प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास, मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास हे दोन्ही टॉपिक आपण पाहिलेले आहेत. आज आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यामधील महाराष्ट्रातील समाजसुधारक हा भाग पाहणार आहोत. तर प्रथमतः जगन्नाथ शंकर शेट यांचा कार्यकाल होता 1803 ते 1865 या काळामध्ये ते होऊन गेले. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1802 साली 10 फेब्रुवारी 1803 साली ठाणे जिल्ह्यातील मुरमाड या त्यांच्या मूळ गावी झाला. मुरकुटे हे त्यांचे उपनाम होते. लहानपणी वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या संपत्तीचा वापर समाजाच्या कल्याणासाठी केला. त्यांचे शैक्षणिक कार्य जर पाहिलं, त्यांचे शैक्षणिक कार्य विद्यादानाखेरीज आमचा उद्धार होणार नाही असे त्यांनी एल्फिन्स्टनला स्पष्टपणे सांगितले. 1822 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केली आणि या देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी स्थापन झालेली ही पहिली संस्था होती. या संस्थेने मुंबई आणि मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या होत्या. या संस्थेच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिवराव छत्रे यांचे खूप मोठे योगदान त्यांना लाभलेले होते. त्यानंतर एल्फिन्स्टनच्या स्मारकासाठी जमवलेल्या फंडातून एल्फिन्स्टन कॉलेज त्यांनी निर्माण केले. सरकारकडून बोर्ड ऑफ एज्युकेशनवर नानांची नियुक्ती झाली होती. याच बोर्डाचे 1856 साली विद्या खात्यामध्ये रूपांतर झाले. 1845 साली दादाभाई नौरोजी, डॉक्टर दाजीभाऊ लाड यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मुंबईत स्थापना केली व त्यास नानांनी सर्वतोपरी सहकार्य केले. स्वतःच्या जागेत जगन्नाथ शंकर शेट यांनी मुलींची शाळा काढली. ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना त्यांनीच केली. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो ते होते. जे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेतील नानांचेच प्रयत्न होते. त्यांचे सामाजिक कार्य जर पाहिले तर 1846 साली म्युनिसिपल ऍक्ट संमत होण्यामागे नानांचे प्रयत्न होते. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी व जिओलॉजिकल सोसायटीच्या स्थापनेतील नानांचा सिंहाचा वाटा होता. मुंबई ते ठाणे ही रेल्वे सुरू होण्यामागे हे जगन्नाथ शंकर शेटांचे त्यांचे राजकीय कार्य आपण पाहूया. राजकीय कार्य पाहत असताना 1852 साली दादाभाई नौरोजी यांच्यासोबत त्यांनी बॉम्बे असोसिएशन ही संस्था मुंबईत स्थापन केली आणि 1865 साली त्यांना जस्टिस ऑफ पीस या पदावर त्यांची नियुक्ती केली गेली. आचार्य जावडेकर त्यांच्याबद्दल असे म्हणतात की लोकांच्या वतीने सरकारशी बोलणी करणारे व मध्यस्थी करणारे मुंबईचे पहिले पुढारी म्हणून ते ओळखले जातात. तर आचार्य आत्रे असे म्हणतात की मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ते ओळखले जातात, म्हणून त्यांचा. त्यानंतर आहेत बाळशास्त्री जांभेकर. 1812 ते 1846 या कालावधीत ते महाराष्ट्रात होऊन गेले. आधुनिक महाराष्ट्राचे पहिले समाजसुधारक म्हणून ह्यांना ओळखले जातात. तसेच मराठी वृत्तपत्राचे जनक, इतिहास संशोधक आणि विचारवंत म्हणून हे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना ओळखले जाते. त्यांचा जन्म पोंभुर्ले या खेड्यात रत्नागिरी जिल्ह्यात पोंभुर्ले या खेड्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात 1862 साली शाळेत विद्यार्थी म्हणून शिकत असताना गणिताचे शिक्षक झाले. संस्कृत, इंग्रजी, मराठी, गणित, भूगोल, गुजराती, बंगाली, फारसी इत्यादी भाषांचे ज्ञान त्यांना होते. त्यांचे जर शैक्षणिक कार्य पाहायचं म्हणलं तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. एल्फिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक व सरकारच्या शिक्षण खात्यात त्यांनी काम केलेले होते. गणित व विज्ञानावर आधारित शून्य लब्धी हे महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो. गणित आणि विज्ञानावर आधारित शून्य लब्धी हा त्यांचा महत्वपूर्ण ग्रंथ होता. मराठीत होते हे त्यांचे पुस्तक. त्यानंतर वर्तमानपत्रे किंवा वाङ्मयीन क्षेत्रातील कार्य. 1832 साली दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक त्यांनी सुरू केले. इंग्रजी व मराठी भाषेत ते निघत असेत.
आणि 1840 साली दिग्दर्शन हे मराठी भाषेतील पहिले मासिक त्यांनी सुरू केले होते. दिग्दर्शन निर्मिती करण्यामागे त्यांचा विज्ञानाचा प्रसार हा उद्देश होता. भारतीय ताम्रपट व शिलालेख यांचे संशोधन व वाचन करून त्यांनी अनेक निबंध लिहिले. त्यामुळे त्यांना आद्य इतिहासकार असेही म्हणून संबोधले जाते. त्यानंतर बाल व्याकरण, नीतिकथा, सार संग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, संध्याचे भाषांतर, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानातील इंग्रजी साम्राज्याचा इतिहास, हिंदुस्थानातील प्राचीन इतिहास इत्यादी त्यांचे ग्रंथ आहेत. सामाजिक कार्य, हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांना परत शुद्ध करून स्वधर्मात त्यांनी घ्यावे असे त्यांचे विचार स्पष्ट होते. त्यातून तिरुपती शेषाद्री प्रकरण घडलेले होते. त्यांच्याबद्दल मत व्यक्त करत असताना असे म्हटले जाते की आद्य सुधारक, मराठी वर्तमानपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारणावाद्यांचे प्रवर्तक, वेदसंगी पंडित असे इत्यादी उपमा त्यांना दिल्या जातात. त्यांच्याबद्दल हार्डीकर असे म्हणतात की निरपेक्षपणे संपूर्ण आयुष्य सर्व प्रकारची झीज सोसून लोकशिक्षण व वाङ्मयीन इतिहास यांची एकनिष्ठेने सेवा करणारा असा त्यागी कार्यकर्ता फार विरळ आहे, असे हार्डीकरने त्यांच्याबद्दल मत व्यक्त करताना असं त्यांच्याबद्दल. त्यानंतर पाहायचं आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. 1814 ते 1882 साली या काळामध्ये ते महाराष्ट्रात होऊन गेले. महाराष्ट्राचे पहिले धर्मसुधारक, व्याकरणकार व भाष्यकार, स्वतंत्र प्रज्ञेचे पहिले ग्रंथकार म्हणून ते ओळखले जातात. मराठी भाषेचे पाणिनी म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांचा जन्म मुंबई येथे 1814 मध्ये झाला. त्यांचे मूळ घराणे वसई जवळील तरखड या गावचे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. काही काळ जवारा संस्थानामध्ये ते नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी काही काळ काम केलेलं आहे. जवारा संस्थानात ते नवाबाचे शिक्षक होते. 1840 ला एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट टीचर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1852 मध्ये अहमदनगरला डेप्युटी कलेक्टर या पदावर नेमणूक झाली आणि त्यांनी या पदावर असताना भिल्लांच्या बंडाचा यशस्वीपणे सामना केल्यामुळे त्यांना राव बहादूर ही पदवी त्यांना देण्यात आली. त्यांचा मृत्यू आणि राव बहादूर ही पदवी देण्यात आली आणि 1862 मध्ये ते निवृत्त झाले. यानंतर आपण सामाजिक व धार्मिक सुधारणा पाहणार आहोत. मानव धर्मसभा सुरत येथे दुर्गाराम मंछाराम दिनमणीशंकर दलपतराय यांच्यासह 1844 साली मानव धर्मसभेची स्थापना झाली. मूर्तिपूजा अमान्य, जाती व्यवस्थेला विरोध, हिंदू धर्माला शुद्ध रूप आणण्यासाठी त्यांनी या सभेच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यांच्या प्रचारासाठी धर्म विवेचन हा ग्रंथ लिहिला गेला. परमहंस सभा 1849 साली मुंबई येथे मानव धर्मसभेतील काही अनुयायांसह परमहंस सभा स्थापन करण्यात आली. मानव धर्मसभेसारखी तत्वे या सभेची होती. यामध्ये आत्माराम पांडुरंग, भाऊ महाजन यासारखी मंडळी सभेमध्ये होती. जातीभेद मोडून काढण्याचा निर्धार, एकेश्वरवादाचा पुरस्कार, सर्व सभासदांना एकत्रित भोजन द्यावे लागे या सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबा पांडुरंग यांनी परमहंसिक ब्राह्मधर्म हा काव्यग्रंथ लिहिला. 1860 पर्यंत सभेचे कामकाज सुरू. त्यानंतर या सभेची यादी चोरीला गेल्यामुळे सभा फुटली गेली. शैक्षणिक कार्य 1848 साली ज्ञानप्रसारक सभा स्थापन करण्यामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. ज्ञानप्रसार व सामाजिक जागृती करण्यामध्येही दादोबा पांडुरंगांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. वाङ्मयीन क्षेत्रातील कार्य, मराठी भाषेचे व्याकरण, मराठी नकाशाचे पुस्तक,
विद्येच्या लाभाविषयी, विद्वाश्रुजन, यशोदा पांडुरंगी, परमहंसिक बाह्यधर्म, ब्राह्मधर्म, आत्मचरित्र, शिशुबोध इत्यादी ग्रंथ, तसेच यमुना पर्यटन या बाबा पदमजीच्या ग्रंथात दादोबा पांडुरंग यांचा पुनर्विवाह विषयक लेख आहे. योग्यता, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून त्यांना ओळखले जातात. त्यानंतर जे महत्वाचे समाजसुधारक न्यायमूर्ती रानडे, धर्म जिज्ञासा करणाऱ्या तत्वचिंतकाच्या श्रेणीत दादोबा पांडुरंग यांना अत्युच्च स्थान देण्यात यावे अशी त्यांची योग्यता आहे, असे न्यायमूर्ती रानडे असे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याबद्दल मत व्यक्त करतात. पुढील विचारवंत आहे गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी. 1823 ते 1892 साली यांचा कार्य या काळात ते महाराष्ट्रात होऊन गेले. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी विचाराचे प्रवर्तक म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा जन्म पुणे येथे 18 फेब्रुवारी 1823 साली झाला. त्यांचे उपनाम सिंदेय होते. शिक्षणानंतर 1844 मध्ये ते भाषांतरकार म्हणून नोकरीला लागले. 1846 मध्ये ते म्युनिसिपाच्या नोकरीला होते, तर 1852 मध्ये असिस्टंट कमिशनर, तर 1862 मध्ये अहमदाबाद येथे असिस्टंट जज या पोस्टवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या मिळालेल्या होत्या. 1880 मध्ये मुंबई इलाक्याच्या विधिमंडळाचे ते सभासद होते. तसेच निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लोकहितवादी हे मासिक सुरू. त्यांचे वाङ्मयीन क्षेत्रातील कार्य आपण पाहूया. 1848 मध्ये भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात त्यांनी लोकहितवादी या नावाने लिहायला सुरुवात केली. यावर खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रभाकर या साप्ताहिकात त्यांनी लोकहितवादी या नावाने त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि याच वर्तमानपत्रात याच साप्ताहिकात त्यांनी शतपत्रे लिहिली. त्यांची संख्या 108 होती. समाजाला उद्देशून काही पत्रे लिहिली आणि त्यांना शतपत्रे अशी म्हटले जाते. वेगवेगळ्या विषयावर त्यांचे 36 ग्रंथ होते. लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामरचना इत्यादी महत्वपूर्ण ग्रंथ त्यांचे होते. हिंदुस्थानाचा इतिहास, गुजरातचा इतिहास, लंकेचा इतिहास, राजस्थानचा इतिहास, पानिपत इत्यादी विषयावर त्यांचे लेखन आहे. पृथ्वीराज चव्हाण, स्वामी दयानंद सरस्वती यांचीही चरित्रे त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांच्याबद्दल ना. सी. इनामदार असे म्हणतात की पेशवाईच्या अस्तानंतर संधी काळात व संक्रमण व्यवस्थेत जी वैचारिक क्रांती या भागात करण्यात आली किंवा झाली तिचे नेतेपद लोकहितवादींना बहाल करण्यास प्रत्याह नाही. इंग्रजी काळातील बुद्धिवादी नेता असे त्यांचे वर्णन करावे लागेल. पुढील समाजसुधारक आहेत डॉक्टर भाऊदाजी लाड. 1824 ते 1878. त्यांचे मूळ गाव गोव्यातील पेंढणे तालुक्यातील पासे या गावचे ते होते. त्यांचे मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड असे होते. त्यांचा जन्म मांजरी येथे 1824 साली झाला होता. 1845 साली मुंबई येथे ग्रँट मेडिकल कॉलेज सुरू झाले. त्यानंतर भाऊंनी या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1851 मध्ये वैद्यकीय पदवी प्रदान केली. मुंबईतील धनवानांच्या मदतीने गरिबांसाठी दवाखाना काढला. कुष्ठरोगावर एक उत्कृष्ट औषध शोधून काढल्यामुळे लोक त्यांना धन्वंतरी म्हणू लागले. देवीची लस लोकप्रिय करण्यात त्यांनी खूप परिश्रम घेतले. राजकीय कार्य, ब्रिटिश आमदानीत भारतीयांना समानतेची वागणूक मिळवण्यासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे. ब्रिटिश आमदानीत भारतीयांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे. त्यानंतर 1852 साली सुरू झालेल्या बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस होते ते. 1852 साली सुरू झालेल्या बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस दाजीभाऊ लाड होते. 1845 साली स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेमध्ये त्यांचे सहकार्य होते. वाङ्मयीन व ऐतिहासिक कार्य,
धर्माची परंपरा, जैन पट्टवतीचा कालानुक्रम, हेमाद्रीचा काल इत्यादी बाबत संशोधनपद ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. जैन धर्माची परंपरा, जैन पट्टवतीचा कालानुक्रम आणि हेमाद्रीचा काल इत्यादी बाबत त्यांनी संशोधनपद ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांचे वाङ्मय द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी लाड या नावाने प्रकाशित झालेले आहेत. त्यांची योग्यता म्हणजे त्यांच्याबद्दल काही विचारवंत असे मत व्यक्त करतात. गत्रे मालखोडकर, डॉक्टर भाऊ दाजी हे नुसते सनदशीर राजकीय चळवळीचे प्रवर्तक आणि प्रवक्ते नव्हते, तर भारतीय स्वातंत्र्याचे आद्यद्रष्टे आणि उद्घोषकही होते. न्यायमूर्ती रानडे भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल असे मत व्यक्त करतात की त्यांच्या मनाची सार्वजनिक चळवळीकडे प्रवृत्ती होण्यास डॉक्टर लाड, दादाभाई वगैरे थोर समाजसुधारकांची प्रत्यक्षात उदाहरणेच कारणीभूत ठरली. डॉक्टर लाड यांनी इंग्रजी राजवटीच्या काळात गतिहीन समाजाला जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केलेले आहे. विष्णुशास्त्री पंडित 1827 साली 1827 ते 1876 या काळात ते महाराष्ट्रात होऊन गेले. मूळगाव सातारा जिल्ह्यातील बावधन. शिक्षणानंतर नोकरी करताना विधवा विवाहाचे कार्य हाती घेतले. वाङ्मयीन क्षेत्रातील कार्य, इंदुप्रकाश या वर्तमानपत्रात 1864 साली उपसंपादक म्हणून काम पाहण्यास त्यांनी प्रारंभ केले आणि हे वर्तमानपत्र 1862 साली सुरू करण्यात आले. नाना फडणवीस यांची वखर, ब्राह्मण कन्या विवाह, इंग्रजी मराठी कोश, विधवा विवाह, संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश, शूद्र धर्म, स्मृतिशास्त्र इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. सुधारणाविषयक विचार व कार्य, स्त्रियांच्या सुधारणाचा मुद्दा त्यांनी हाती घेतला होता. 1865 साली विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना त्यांनी केलेली होती. 1874 मध्ये पहिली पत्नी वारल्यानंतर त्यांनी कुसाबाई या विधवेशी विवाह केला होता. त्यानंतरचे समाजसुधारक आहेत भाऊ महाजन. 1815 ते 1890 साली ते या कार्यकाळात होऊन गेले. 1815 ते 1890 भाऊ महाजन कुंटे हे त्यांचं खरं नाव होतं. त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यात पेण येथे 1815 मध्ये झाला. पेण येथे कुलाबा जिल्ह्यात बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते. तसेच दर्पण व दिग्दर्शन मध्ये हे त्यांनी लेखन केलेले आहे. प्रभाकर नावाचे साप्ताहिक त्यांनी सुरू केले. धूमकेतू व ज्ञानदर्शन मधून सामाजिक विषयावर त्यांनी लेख लिहिली. त्यांच्या प्रभाकर या वर्तमानपत्रातून लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली. 1890 साली त्यांचे निधन झाले. विष्णुबुवा ब्रह्मचारी 1825 ते 1871 जन्म कुलाबा, रायगड जिल्ह्यात शिरवली येथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं नाव होतं विष्णू भिकाजी गोखले. विष्णुबुवांनी ख्रिश्चन धर्मप्रसारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईत जाहीर व्याख्याने दिली. वैदिक धर्मावरील आक्षेप चुकीचे असल्याचे दाखवून वैदिक धर्माची महानता त्यांनी पटवून सांगितली. वर्तमान दीपिका या वर्तमानपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. प्रौढविवाह, पुनर्विवाह, घटस्फोट, शुद्धीकरण याविषयी त्यांचे विचार पुरोगामी विचाराचे होते. भावार्थ सिंधू, वेदोक्त धर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, सहज स्थितीचा निबंध, बोधसागर रहस्य आणि सेतुबंधनावरील टीका इत्यादी ग्रंथ त्यांचे होते. त्यांचे निधन 18 फेब्रुवारी 1871 रोजी झाले. त्यानंतरच्या समाजसुधारिका आहेत सावित्रीबाई फुले 1831 ते 1897. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला. महात्मा फुले यांना त्यांनी निष्ठेने साथ दिली. महाराष्ट्रातील
पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून त्या ओळख. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहातील अनाथ मुलांचे संगोपन त्यांनीच केले. 1897च्या पुण्यातील प्लेगच्या साथीच्या वेळी रुग्णांची शुश्रूषा करत असताना प्लेगमुळे त्यांचा मृत्यू झाला. बावनकशी, सुबोध रत्नाकर, काव्य फुले हे त्यांचे साहित्य होते. बाबा पदमजी 1831 ते 1906, त्यांचा जन्म बेलगाव या ठिकाणी बाबा पदमजी यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ आडनाव मुळे होते. त्यांच्या घराण्याच्या सुरतमध्ये जड जवाहिरांचा व्यापार होता. त्यांचा ओढा धर्माचरण व धर्म अभ्यासाकडे होता. मुंबईत आल्यावर इंग्रजी, मराठी, संस्कृत, कन्नड व गुजराती अशा भाषांचा अभ्यास त्यांनी केला. मुंबईत त्यांनी विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ख्रिस्ती धर्मातील मानवतेमुळे ते ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले. 1854 मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. पुणे येथे आल्यानंतर फ्री चर्चच्या शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली. पुढे त्यांच्यावर बायबल आणि ट्रस्ट सोसायटीच्या संपादकाचे काम देण्यात आले. मूर्तिपूजा व जातीपूजा परमहंसिक सभेचे सक्रिय सदस्य म्हणून ते ओळखले जातात. विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते. यमुना पर्यटन या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला त्यांनी वाचा फोडली आहे. त्यांचे आत्मचरित्र अरुणोदय नावाने ओळखले जाते. इंग्रजी, मराठी व संस्कृत मराठी असे त्यांनी शब्दकोश लिहिलेले आहेत. सार्वजनिक काका 1828 ते 1880 या काळात ते होऊन गेले. गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका होय. 9 एप्रिल 1828 रोजी सातारा येथे त्यांचा जन्म झाला. पुण्यात येऊन त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र त्यांनीच घेतलेले होते. 1870 साली श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखालील पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. 1876 मधील दुष्काळात सार्वजनिक सभेमार्फत दुष्काळग्रस्त लोकांना भरीव मदत करण्यात आली. देशाच्या उन्नतीसाठी लघु उद्योगाचा आग्रह व स्वदेशीचा पुरस्कार